सोलापूर शहरात 2 खासदार, 4 आमदार, 100 पेक्षा जास्त नगरसेवक, पालकमंत्रींचा ठिया असताना सत लाईट गुल म्हणजे सोलापूरला लागली दलिंदरी। जनतेचा संताप उसळला, कोणी काय बोलत नाही। सोलापूर शहरात सध्या अक्षरशः अंधाराचे राज्य पसरल्याचे चित्र समोर आले आहे। गेल्या 15 ते 20 दिवसांपासून सुरू असलेली भीषण पाणीटंचाई अजून संपलेली नाही। तोच आता सतत होणाऱ्या वीज खंडितीमुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे। आज गुरुवार सकाळपासून संपूर्ण सोलापूर शहराची लाईट गुल झालेली आहे। काल बुधवारी दिवसभर लाईट बंद आणि परत आज ही बंद, म्हणजे सोलापूर शहर हा खेडागाम झाला की काय असा प्रश्न पडला आहे। शहरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्यासह शिवसेना, शिंदे गट प्रवक्त्या डॉक्टर ज्योती वाघमारे, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, अक्कलकोटचे आमदार कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे असे तब्बल 2 खासदार आणि 4 आमदार असतानाही मूलभूत प्रश्नांवर प्रशासन पूर्णतः अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे। जनतेचा संताप टोकाला। निवडणुकांवेळी अच्छे दिन, उत्तम रस्ते, ड्रेनेज, पाणी आणि अखंड वीज पुरवठा यांची आश्वासने देण्यात आली होती। मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिसत आहे। पाण्याअभावी हैराण झालेल्या नागरिकांना आता दिवसभर होणाऱ्या वीज खंडितीचा अतिरिक्त फटका बसत आहे। महावितरणकडून वारंवार होणारी लाईट बंदी ही नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे। अचानक वीज जाणे, तासनतास पुरवठा खंडित राहणे आणि कोणतीही ठोस माहिती मिळणे यामुळे लोकांचा संयम सुटत चालला आहे। म्हणजे सोलापूरला दलिंदर लागली का, नागरिकांचा संतप्त सवाल। 2 खासदार आणि 4 आमदार असूनही शहरात दिवसभर लाईट जात असेल तर प्रशासन नेमके काय करत आहे, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहे। सोलापूरच्या विकासाचा मुद्दा आता राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे। स्थिती गंभीर, पाणीटंचाई, वीज संकट, सोलापूरकरांचा जगण्याचा संघर्ष अधिकच कठीण झाला। सरकार आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात आंदोलन भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, जम न्यूज इंडिया।